Hello students, we are starting with the next lecture in the cell structure and organization chapter, which is chapter number 5, class 11. So in the last lecture we have seen about the structure of nucleus, then chromatin material and ultrastructure of nucleus we have seen. So I have gone through the structure, ultrastructure, the kind of inner and outer membrane it is having, then about the perinuclear space, then euchromatin, heterochromatin, the chromatin fiber. We have seen all those points. Okay, so moving ahead, आता आपण पुढे जाताना आपण पॉइंट घेणार आहोत सायटोस्केलेटन. ओके, इथे क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द सायटोस्केलेटल सिस्टीम ऑफ द सेल. सायटोस्केलेटन काय असतो ते आपण बघूया. बघा, ज्यावेळेस सायंटिस्टनी एक सेल जे आहे, ह्या सेलचं सायटोप्लाझम जे आहे ह्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. काय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की याच्यामध्ये एक नेटवर्क प्रेझेंट आहे. देर इज वन नेटवर्क ऑफ फायब्रिल्स. कशाचं नेटवर्क आहे? फायब्रिल्सचं नेटवर्क प्रेझेंट आहे. आता हे फायब्रिल्स म्हणजे काय आहेत? हे फायब्रिल्स त्या सेलचा एक सायटोस्केलेटन फॉर्म करतात. आता स्केलेटनचा अर्थ आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय द स्केलेटन? बिकॉज आपल्या शरीरामध्ये पण हाडांचा जो सापळा आहे त्याला आपण स्केलेटन असं म्हणतो. सो आपल्या शरीरामध्ये जो हाडांचा सापळा आहे तो आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार देण्याचा आणि आपला आकार मेंटेन करण्याचं काम करतो. बरोबर आहे का? आपल्या हाताचा जो शेप आहे तो स्ट्रॉंग आहे, रिजिड आहे तसा आहे. तो कशामुळे आहे? आपल्या हातामध्ये जे हाडं प्रेझेंट आहेत त्याच्यामुळं आहे. सो हातामधली जी हाडं आहेत ती काय आहे? स्केलेटल सिस्टीम आहे. आपल्या हाताची स्केलेटल सिस्टीम आहे जी हाताला विशिष्ट आकार देण्याचा आणि तो आकार मेंटेन करण्याचं काम करते. जर समजा आपल्या हातामध्ये कुठल्याच प्रकारचं हाडच नसतं तर आपल्या हाताला विशिष्ट आकार राहिला असता का? तर तो राहिला नसता. जो रिजिडनेस आहे हाताला, एक घनत्व आहे ते राहिलं नसतं. बरोबर का? त्याचप्रमाणे जी सेल आहे ह्या सेलला पण एक विशिष्ट आकार देण्यासाठी, त्याच्या मुवमेंटमध्ये मदत करण्यासाठी, सेलची वेगळी कामं पार पाडण्यासाठी आणि त्याचा आकार मेंटेन करण्यासाठी एक फायब्रिल्सचं नेटवर्क तयार झालेलं असतं ह्या सायटोप्लाझममध्ये. ज्यावेळी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघण्यात आलं त्यावेळी सायंटिस्टना असं दिसलं की याच्यामध्ये छोटं एक नेटवर्क तयार झालेलं आहे फायब्रिल्सचं. फायब्रिल्स म्हणजे काय? हे छोटे बारीक असे धाग्यासारखे दिसणारे स्ट्रक्चर्स आहेत. बारीक असे धाग्यासारखे दिसणारे स्ट्रक्चर्स आहेत. तर हे जे स्ट्रक्चर आहेत ह्या स्ट्रक्चरपासून हा सायटोस्केलेटल म्हणजे एखाद्या पेशीचा जो स्केलेटन आहे, ही स्केलेटल सिस्टीम एखाद्या पेशीची ही सायटोस्केलेटन जी म्हणतो आपण त्याला, ही कशापासून तयार झालेली आहे? फायब्रिल्सपासून तयार झालेली आहे. मग आता हे फायब्रिल्स म्हणजे नेमके काय आहेत? व्हॉट आर दिस फायब्रिल्स? सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे लिहायचं आहे नोटबुकमध्ये. बघा मी काय सांगतो हे पटपट तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. वेन द सायंटिस्ट हॅज ऑब्झर्व्ड द सेल अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप दे फाउंड दॅट there is a presence of network of fibrils throughout the cytoplasm. When the scientists see the cell under the electron microscope, they found that there is a presence of network of fibrils throughout the cytoplasm. Then what are the fibrils? त्याच्या पुढच्या लाईनला लिहायचं की फायब्रिल्स काय आहेत. सो फायब्रिल्स आर फिलामेंटस म्हणजे धागे असतात ना दोऱ्यासारखे फिलामेंटस प्रोटीन्स मेड ऑफ बायोपॉलिमर्स. दीज आर मेड ऑफ बायोपॉलिमर्स. सो हे कशापासून बनलेले आहेत? बायोपॉलिमर्सपासून बनलेले आहेत. ओके, आता काही पॉईंट दिलेत हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. फायब्रिल म्हणजे काय त्याचं हे मिनिंग आहे. इट इज अ फिलामेंटस प्रोटीन्स मेड ऑफ बायोपॉलिमर्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ फायब्रिल्स. ओके, काही पॉईंट बघूया आपण.
The cytoskeleton is a supportive structure built from microtubules, intermediate filaments and microfilaments. सो हे जे फायब्रिल्स आहेत ह्या फायब्रिल्सना आपण वेगळ्या प्रकारे डिवाईड करतो. म्हणजे फायब्रिल्स हे काय धागे धागे असे दोरे असल्यासारखं स्ट्रक्चर आहे जे सायटोप्लाझममध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर त्याला तुम्ही मायक्रोट्युब्युल्स, इंटरमिडिएट फिलामेंट्स आणि मायक्रोफिलामेंट्स यांच्यामध्ये आपण त्यांना डिवाईड करतो. ठीक आहे. त्यानंतर काय दिले बघा, मायक्रोट्युब्युल्स आर मेड अप ऑफ द प्रोटीन कॉल्ड ॲज अ ट्युबुलिन. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, स्टार मार्क करून ठेवायचं आहे, नोट करून ठेवायचं आहे. मायक्रोट्युब्युल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन कॉल्ड ॲज अ ट्युबुलिन. मायक्रोफिलामेंट्स आर मेड अप ऑफ ॲक्टिन. अगेन इट इज अनदर काइंड ऑफ प्रोटीन. अँड इंटरमिडिएट फिलामेंट्स आर कंपोज्ड ऑफ फायब्रस प्रोटीन्स. These all three, 1, 2 and 3, these are very important points. Just remember, in the cytoplasm, the cytoskeletal system is made up of the fibrils. Fibrils are of three types: microtubules, microfilaments and intermediate filaments. Microtubules are made up of the protein tubulin. Microfilaments are made up of the protein called as actin, and intermediate filaments are composed of the fibrous proteins. Okay, this is the structure of cytoskeletal system of the cell. Now I'll go ahead with the next point, which is cilia and flagella. Just make a note, एक small point बनवा, functions of cytoskeleton. सायटोस्केलेटनचे फंक्शन्स काय असतात. पहिलं फंक्शन आहे मेंटेनिंग द सेल शेप. एखादी पेशी आहे त्याचा आकार मेंटेन करण्याचं काम हे कोण करतं, सायटोस्केलेटन करतं. त्याच्यानंतर सेकंड, मोबिलिटी ऑफ सेल अँड सेल ऑर्गॅनल्स. मोबिलिटी म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता किंवा हलण्याची क्षमता, हालचाल करण्याची क्षमता म्हणजे मोबिलिटी. तर हे जे सायटोस्केलेटन आहे हा पेशीच्या मोबिलिटीमध्ये आणि सेल ऑर्गॅनल्स आतमध्ये असणाऱ्या सगळ्या सेल ऑर्गॅनलच्या मोबिलिटीमध्ये मदत करतो. देन द नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच इज सेल डिव्हिजन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. Cell division is a very very important point, and this function of cytoskeleton include the cell division. So cell division होत असताना त्या डिव्हिजनमध्ये मदत करणे हे सायटोस्केलेटनचं फंक्शन आहे. अँड द नेक्स्ट इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल म्हणजे काय बघा, समजा एक ही पेशी आहे, ह्या पेशीतून काहीतरी बाहेर इजेक्ट करायचं आहे, म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल असेल किंवा काही केमिकल असेल, एन्झाईम्स असतील, काही असतील, पेशीला ज्यावेळी बाहेर टाकायचे असतात त्यावेळी काय होते तर पेशी दोन्ही बाजूनं अशी कॉम्प्रेस होते, दोन्ही बाजूनं कॉम्प्रेस होते आणि कॉन्ट्रॅक्ट होते. सो ही जी कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे या कॉन्ट्रॅक्शनच्या प्रोसेसमध्ये मदत कोण करतं तर हे सायटोस्केलेटन मदत करतं. ठीक आहे. द नेक्स्ट पॉईंट विल गो अहेड विथ द सिलिया अँड फ्लॅजेला. सो इथे जे तुम्हाला डायग्राम दिसत आहेत समोर, दोन डायग्राम आहेत बघा. दिस इज द डायग्राम ऑफ सिलिया आणि ही डायग्राम आहे कशाची, फ्लॅजेलाची. तर सिलिया आणि फ्लॅजेला हे दोन्ही इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे. सो सिलिया म्हणजे काय असतं आणि फ्लॅजेला म्हणजे काय असतं बघा. सिलिया म्हणजे असे केसांसारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात सेलच्या वरती, म्हणजे एखाद्या पेशीच्या वरती हे प्रेझेंट असतात. तुम्ही आधी एकदा कधी पॅरामेशियमचं स्ट्रक्चर बघितलं असेल, मे बी 10वीमध्ये किंवा 9वीमध्ये बघा, पॅरामेशियमचं स्ट्रक्चर तुम्ही शिकला आहे. सो पॅरामेशियम जो आहे यूकॅरियोट, त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे प्रोकॅरियोट आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे काय आहेत, सिलिया प्रेझेंट आहेत. सो सिलिया आर द व्हॉट, हेअर लाईक स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट ऑन द सेल बॉडी और सेल मेम्ब्रेन. अँड द फ्लॅजेला. फ्लॅजेला कशा आहेत बघा, व्हेरी लॉंग अँड स्लेंडर. कशा आहे बघा यांचं स्ट्रक्चर, खूप लांब आहेत. सिलिया हे मोठ्या प्रमाणात, दे आर लॉट इन नंबर्स, बट फ्लॅजेला कशा आहेत, व्हेरी फ्यू आहेत. फ्लॅजेला खूप लॉंग आहेत, सिलिया दे आर स्मॉल इन अ लेंथ, त्यांची लेंथ कमी आहे. आणि फ्लॅजेला कशा आहेत, दे आर व्हेरी लॉंग इन अ लेंथ. बघा ही लेंथ जी खूप आहे, लेंथ इज लॉंग. So if you see what is meant by the cilia and flagella, this is the structure which explain the cilia and flagella. These are cilia and flagella. आता ह्यांचं थोडंसं आपण डिटेल स्ट्रक्चर बघणार आहोत. ॲक्च्युली द इंटरनल स्ट्रक्चर,
जरी बाहेरून सिलिया लहान आहेत, भरपूर मोठ्या नंबरमध्ये आहेत, फ्लॅजेला फार कमी आहेत, भरपूर लांब आहेत, पण अगदी कमी नंबरमध्ये आहेत, पण यांचं दोघांचंही इंटरनल स्ट्रक्चर जे असतं ते कसं असतं, सेम असतं. दिस पॉईंट टू बी रिमेंबर बाय ऑल. You have to remember this particular point, that the internal structure of cilia as well as flagella, it is same. Fine. So going ahead, what is meant by the cilia and flagella? बघा, सिलिया आणि फ्लॅजेला जे आहे त्याची पुस्तकामध्ये दिलेलं डेफिनेशन काय आहे बघा. पुस्तकामध्ये जे असं सांगितलेलं आहे की सिलिया अँड फ्लॅजेला आर अ फाईन हेअर लाईक मेम्ब्रेन बाउंड प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ्स that occur on the free surface of the cell. These are hair-like protoplasmic growth which occur on the free surface of a cell. Then what is the function of this? They generate current in a fluid medium for the passage of material and locomotion. सिलिया अँड फ्लॅजेला ह्या दोघांचं काम एकच आहे की ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या ज्या पेशी आहेत, त्यांना मुवमेंटमध्ये मदत करणं किंवा एखादी गोष्ट खाण्यासाठी आतमध्ये ओढून घेण्यासाठी ह्यांना मदत करणं आणि त्यानंतर त्यांना लोकोमोशन म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, हे जे मोशन आहे त्या मोशनमध्ये हे काय करतात, मदत करतात सिलिया अँड फ्लॅजेला दोघेही. ठीक आहे. सिलिया आर स्मॉल इन साईज अँड मेनी इन नंबर. सिलिया कशा आहेत बघा, स्मॉल इन अ साईज आहेत, बट लॉट इन नंबर, मेनी इन नंबर आहेत. अँड सिलिया ॲक्ट और हेल्प इन द मुवमेंट ऑफ द सेल. हे सिलिया काय करतात, सेलच्या मुवमेंटमध्ये मदत करतात. त्यानंतर बघा फ्लॅजेलाबद्दल काय सांगितलं आहे. फ्लॅजेला आर लॉंगर अँड फ्यू इन नंबर. हे लांबीला जास्त आहेत आणि नंबरमध्ये व्हेरी फ्यू. ठीक आहे. फ्लॅजेला प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ यूकॅरियोटिक फ्लॅजेला. हे जे फ्लॅजेला प्रेझेंट आहेत, ह्या फ्लॅजेलांचं स्ट्रक्चरबद्दल काय सांगितलं आहे बघा. प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इथं प्रोकॅरियोटिक सेलमधल्या फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर आणि यूकॅरियोटिक सेलमधल्या फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर हे दोन्ही कसे आहेत, डिफरंट आहेत. पॉईंट टू बी नोटेड. हा पॉईंट नोट करून ठेवायचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सिलियम और फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ बॅसल बॉडी, बॅसल प्लेट अँड शाफ्ट. सो सिलिया असू दे किंवा फ्लॅजेला असू दे, हे दोघेही एक बॅसल बॉडीपासून बनलेले असतात. आता बॅसल बॉडी, बॅसल प्लेट आणि शाफ्ट म्हणजे काय, तर बॅसल बॉडी म्हणजे काय असते, एक बेस किंवा त्याचा जो पाया असतो तो पाया म्हणजे बॅसल बॉडी. बॅसल प्लेट म्हणजे एका छोट्याशा प्लेटसारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं की ज्याच्यावरती हे जाऊन अटॅच झालेले असतात सेल बॉडीला. ठीक आहे. सो बॅसल बॉडीबद्दल अजून काय सांगितलं आहे बघूया. बॅसल बॉडी इज प्लेस्ड इन आउटर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. Basal body is placed into outer part of a cytoplasm. मी एक्सप्लेन करतो आहे स्ट्रक्चर ऑफ सिलिया, जे आपल्या पुस्तकामध्ये डायग्राम दिलेले आहे. याच्यामध्ये काय काय दाखवले बघा. ही नावं थोडी बघितल्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये मी नोट्स देतो आहे, त्या नोट्स वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. पहिल्यांदा ह्याच्यावरती जे कवरिंग आहेत ते कवरिंग आपण पहिल्यांदा बघूया. हे जे आतलं कवरिंग जे तुम्हाला दिसतं इथं असणारे हे कवरिंग, हे जे कवरिंग आहे याला काय म्हटलेलं आहे बघा, दिस इज इनर शीथ. शीथ म्हणजे काय, एक लेयर असणारे, एक पडदा असतो, त्याला आपण शीथ असं म्हणतो. हे काय आहे, एक इनर लेयर आहे, म्हणजे इनर शीथ आहे. ठीक आहे. त्यानंतर हे आहेत सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. बघा इथे जे दोन दिसत आहेत तुम्हाला, हे आहेत सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. ओके. त्यानंतर सगळ्यात बाहेरची ही जी मेम्ब्रेन आहे त्याला म्हटलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे मी सिलिया आणि फ्लॅजेलाचं इंटरनल स्ट्रक्चर सांगतो आहे बरं का. दिस इज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया. आतमध्ये कसे असतात सिलिया, असे दोऱ्यासारखे, धाग्यासारखे, असे केसांसारखे स्ट्रक्चर आता आपण बघितले. तर ह्याचा तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला तर आतमध्ये कसे दिसतात त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे. सेंटरला काय झाले, मायक्रोट्युब्युल्स, त्याच्यावरती इनर शीथ, सगळ्यात बाहेर कोण आहे, आउटर शीथ म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती सगळ्यात बाहेर. आता इथे बघा तुम्हाला एक स्ट्रक्चर कसं दिसतंय बघा. इथे तुम्हाला दोन असे सर्कल, त्याला असे हे अशा प्रकारचं एक डिझाईन
आणि मध्ये एक असा शाफ्ट दिसतोय. ठीक आहे, इथं पण बघा एक डायग्राम कन्सिडर करा यातली. असे टोटल हे 9 आहेत, तर तुम्ही एक कन्सिडर करा. काय काय दिसतंय? 2 रिंग दिसत आहेत, त्याच्यानंतर असे हे स्ट्रक्चर दिसत आहेत आणि हा एक मध्ये तुम्हाला रॅडियल स्पोक दिसतो आहे. सो हे जे दिसत आहेत तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय आहेत? रॅडियल स्पोक्स प्रेझेंट आहेत. दिस आर रॅडियल स्पोक्स. त्यानंतर हे जे असं दिसतंय तुम्हाला, हे स्ट्रक्चर हे एवढंसच असं बाहेर आलेलं, हे जे आहे ह्याला आपण म्हणतो नेक्झिन. त्यानंतर हे 2 ट्युब्युल्स आहेत, ट्युब्युल ए अँड ट्युब्युल बी. हे जे दाखवलेले आहेत ट्युब्युल ए अँड ट्युब्युल बी, दीज आर कॉल्ड ॲज अ डबलेट मायक्रोट्युब्युल्स. डबलेट का म्हटलेलं आहे? कारण हे डबल प्रेझेंट आहेत, एकमेकाला असे चिकटून प्रेझेंट आहेत. आणि हे जे आहेत हे आहेत डायइन आर्म्स. इथं काय दाखवलं बघा, हे डायइन आर्म्स. ठीक आहे. आणि हे जे नेक्झिनचा पार्ट दाखवलेला आहे, तर नेक्झिन, हे नेक्झिन काय आहेत? तर ह्या दोघांच्या मध्ये जोडला जाणारा पार्ट आहे. 2 डबलेट मायक्रोट्युब्युलच्या मधला भाग आहे. आणि हे जे छोटे छोटे आर्म्स दिसत आहेत हे काय आहेत? डायनिन आर्म्स असं म्हटलेलं आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ वॉट? सिलिया. दिस इज स्ट्रक्चर ऑफ सिलिया. सिलियाचं स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. हे दिस इज इंटरनल स्ट्रक्चर आहे सिलियाचं. आता थोडंसं याच्याबद्दल मी पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून देणार आहे, ते पॉईंट तुम्ही नोट करून घ्यायचे आहेत. ओके, जस्ट आपण सिलिया आणि फ्लॅजेलम यांचं इंटरनल स्ट्रक्चर आता आपण बघितलेलं आहे. हे इंटरनल स्ट्रक्चर बघितल्यानंतर काही पॉईंट तुम्हाला नोट करून द्यायचे आहेत. त्यातले हे जे पॉईंट आहेत बघा, दे कन्सिस्ट ऑफ बेसल बॉडी, बेसल प्लेट अँड शाफ्ट. दिस इज द फर्स्ट पॉईंट हॅज टू बी नोटेड इन युअर नोटबुक. देन बेसल बॉडी जे आहे, बेसल बॉडीचं स्ट्रक्चरबद्दल सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे बघा. बेसल बॉडी इज प्लेस्ड ऑन द आउटर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. कुठं असते बघा? सायटोप्लाझमच्या आउटर पार्टमध्ये. आणि ही कशापासून बनलेली आहे? सेंट्रिओलपासून. अगेन स्टार मार्क करून ठेवा, अंडरलाईन करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ही जी बेसल बॉडी बनलेली आहे ती कशापासून बनली आहे? सेंट्रिओल्सपासून बनलेली आहे. इट हॅज अ 9 पेरिफेरल ट्रिपलेट्स ऑफ द फायब्रिल्स. याच्याकडे 9 पेरिफेरल, पेरिफेरल म्हणजे काय? अशा सर्कलमध्ये पेरिफेरीसोबत असे अटॅच झालेले 9 ट्रिपलेट्स आहेत. म्हणजे छोटे छोटे मायक्रोट्युब्युलचा ट्रिपलेट जो आपण आता जस्ट बघितला तो, बरोबर. 2-2 अशा रिंग होत्या बघा, आणि त्याच्या बाजूला जे होते काय होते? डायनिन आर्म्स होते. अशा प्रकारे हे 9 पेरिफेरल ट्रिपलेट्स ऑफ फायब्रिल्स आहेत. द शाफ्ट इज एक्सपोज पार्ट ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, शीथ अँड ॲक्झोनिम. शीथ आणि ॲक्झोनिमपासून हा बनलेला असतो. यातले शीथ जे आहे, शीथ म्हणजे काय? फ्लॅजेलमवरती असणारं कवरिंग आहे, बरोबर का? फ्लॅजेलमवरती असणार ते काय आहे? कवरिंग आहे. ते त्याच्या ओके, शीथ इज अ कवरिंग मेम्ब्रेन ऑफ अ सिलियम ऑर फ्लॅजेलम. देन कोर म्हणजे सगळ्यात आतला जो भाग आहे, सगळ्यात सेंटरचा, इज कॉल्ड ॲक्झोनिम, विच पजेसेस 11 फायब्रिल्स. 11 फायब्रिल्स किंवा मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट असतात, रनिंग पॅरलल टू द लॉंग ॲक्सिस. इट शोज 9 पेरिफेरल डबलेट मायक्रोट्युब्युल्स अँड 2 सिंगल सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. ओके, तुम्ही स्ट्रक्चर बघा. स्ट्रक्चर बघताना हे तुमच्या लक्षात येईल. डायग्राम चेक करा पुस्तकातली. आता जस्ट आपण डायग्राम जी घेतलेली आहे त्याच डायग्रामबद्दल हे दिलेलं एक्सप्लेनेशन आहे. द सेंट्रल ट्युब्युल आर एनक्लोज्ड बाय सेंट्रल शीथ. सेंट्रल ट्युब्युल जे आहे त्याच्यावरती सेंट्रल शीथचं कवरिंग आहे, बरोबर. दिस शीथ इज कनेक्टेड टू वन ऑफ द ट्युब्युल ऑफ अ पेरिफेरल डबलेट विथ द हेल्प ऑफ रॅडियल स्पोक. जो असा इथं रॅडियल स्पोक प्रेझेंट होता बघा, हा रॅडियल स्पोकने काय होतं? सेंट्रल ट्युब्युल हा पेरिफेरल ट्युब्युलला कनेक्ट केला जातो. देयर इज अ कनेक्शन. इट प्रोव्हाइड द कनेक्शन. सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड टू ईच अदर बाय ब्रिजेस. The peripheral doublet microtubules are connected to each other through the linkers or inter-doublet bridges. जे पेरिफेरीवरती आहेत, पेरिफेरीला जे प्रेझेंट आहेत, हे स्ट्रक्चर, हे सेंट्रल आहेत आणि हे असे पेरिफेरल आहेत. हे जे पेरिफेरल आहेत हे एकमेकाला जे कनेक्ट होतात ते डबलेट ब्रिजेसनी कनेक्ट होतात. सेंट्रल ट्युब्युल आणि पेरिफेरल ट्युब्युल हे एकमेकाला रॅडियल स्पोकनी कनेक्ट होतात. सेंट्रल ट्युब्युलवरती जी कवरिंग प्रेझेंट आहे त्याला म्हटलेलं आहे सेंट्रल शीथ. सगळ्यात बाहेरचं कवरिंग आहे ते आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, बरोबर का? आणि
हे जे पेरिफेरलला प्रेझेंट आहेत हे टोटल 9 प्रेझेंट आहेत, 9 डबलेट ऑफ मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट आहेत. सो दिस इज अ काइंड ऑफ स्ट्रक्चर ऑफ अ सिलिया ऑर फ्लॅझिलम. हे आपण इंटरनल स्ट्रक्चर बघितलेलं आहे सिलिया अँड फ्लॅझिलमचं. ओके, सो दिस इज गिवन अबाउट द सायटोस्केलेटन ऑफ द सेल. दिस इज सायटोस्केलेटन. नेक्स्ट आपण बघणार आहोत सेंट्रिओलचं स्ट्रक्चर, आणि मग आपल्याला डिस्कशन करायचं आहे की ह्या चॅप्टरवरती जे एक्झरसाइजमध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.